6 बॉलमध्ये 23. आणखीन एक चांगला सामना आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, इष्ट निघालेला आहे आणि आता बॅटिंग फिल्डिंग टीम म्हणत असेल ही गोष्ट चांगली आहे. राजकिरण पावसाळी क्रिकेट बिग हिट. काय मारलाय च्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका पाहायला मिळाला. आता 4 मध्ये 15. आता पॉइंटला पुन्हा एकदा मारलाय आणि पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. आणखीन एक मॅच चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षक आनंद घेत आहेत पावसाचा, पावसाळी क्रिकेटचा, कोकणच्या क्रिकेटचा. आता मात्र ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि आता 3 बॉल अजूनही बाकी आहेत आणि रन करायचे आहेत 11. एवढं मोठं लक्ष समोर होतं खरं. स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार, येतोय षटकार. पावसात सुद्धा आग लावणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. पुराणा चावल आहे, गणित प्रुमाणी सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. तेच पाहायला मिळालं इकडे आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. फुटबॉलच्या वर्ल्ड कपचा आनंद घेतायत, आम्ही क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि तो सुद्धा पावसाळ्याच्या क्रिकेटचा आनंद घेतोय. असावा एखादा छंद या पावसाळी क्रिकेटचा. तर 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये, कंपल्सरी चेसचा नियम आहे आणि सुमेत आणि शेवटचा बॉल मारलाय. पाहूया काय होतं या ठिकाणी आणि सीमारेषेच्या पलीकडे एक भूतोन भविष्याती अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळल्या, क्वालिटी क्रिकेट खेळल्या, परंतु गुहागरने बाजी मारली आहे. काय मॅच झाली आहे, सुन्न करून टाकलंय सगळ्यांना. म्हणजे हरणाऱ्यांना विश्वास बसत नसेल अशा प्रकारचा सामना पाहायला मिळाला. हरकत नाही, हार जीत होत राहते, परंतु गुहागरचं सुद्धा कौतुक करण्याची वेळ आलेली आहे कारण ते सुद्धा चांगले खेळलेले आहेत.